तर आमचा वॉर्ड जसा बोलतात ना की शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे आमच्यावर जास्त प्रेम आहे. आमच्याकडे 2 कॅम्प आहेत. आजपर्यंत काम करत आलोय, तरी वरतून जो आशीर्वाद आम्हाला पण भेटला आहे, नक्कीच आता एक निवडणुकीमध्ये पण आम्ही तो आशीर्वाद करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, माझी आई नगरसेविका आहे, या टायमाला मी पण उडी मारणार आहे. या टायमाला मी पण इच्छुक उमेदवार आहे. साहेबांनी जर माझ्यावर आशीर्वाद ठेवला तर नक्कीच मी चांगल्या मताने जिंकून दाखवेन. बहुत अच्छा सेवा दिया और ये लोग का बिहेवियर बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. एक के बाद एक काम, सब काम मतलब प्रॉपर हुआ, लेकिन जो नहीं हुआ वो मेरा माइनस है, बाकी सब मार्फत हे मोफत कार्यालय तुम्ही ठेवलं, काय सांगाल आपण? मी तर पहिला धन्यवाद करीन आमदार सरनाईक मंत्री साहेब आहेत आपले. तर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त 10 नंबरमध्ये नाही, प्रत्येक वॉर्डमध्ये साहेबांनी कॅम्प. तर आमचा वॉर्ड जसा बोलतात ना की शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे आमच्यावर जास्त प्रेम आहे. आमच्याकडे 2 कॅम्प आहेत. तर 10 नंबरमध्ये हा कॅम्प ठेवला तारागृह यांच्या माध्यमातून, या गोरदेव शाखेच्या माध्यमातून गोरदेवात गावदेवी मंदिरातून हा कॅम्प ठेवला. या कॅम्पची अशी आहे की याच्यामध्ये विविध प्रकारचे दाखले आहेत. राशन कार्डमधील नाव कमी करायचं आहे, कोणाचं राशन कार्ड बंद झालेलं आहे, धान्य भेट झालेलं आहे ते चालू करायचं आहे, राशन कार्डमध्ये नावं ॲड करायची आहेत, अशी राशन कार्डमधली जी सुविधा आहे त्याच्याबद्दल इथे एक कॅम्प ठेवलेला आहे. त्याच्या उत्पन्नाचा दाखला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, लाडकी योजनेमध्ये ज्यांचे KYC नाही, KYC करून करायचं आहे त्याच्यासाठी आहे. पण मतदानामध्ये ज्यांचं नाव नवीन टाकायचं किंवा करेक्शन करायचं आहे ते आहे. आपण ही सगळी सुविधा बाहेर घ्यायला गेले तर तुम्हाला पैसे भरावे लागतात. पण शिवसेना एक असा परिवार आहे, शिवसेना एक असा पक्ष आहे की लोकांना मोफत काय भेटेल आणि जास्तीत जास्त काय देता येईल याचं लक्ष देते. हा खरंच धन्यवाद करीन आमदार साहेबांनी. एका वॉर्डमध्ये नाही तर मीरा भाईंदरच्या 24 मध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि आम्हाला सर्वांना हा मौका दिला की लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचली पाहिजे, त्यासाठी आम्हाला दिलेला आहे. आणि आधार कार्डचा विषय आहे की आधार कार्ड सेंटर बंद आहेत, चालू आहेत, कोणाचं ई सेवा बंद आहे. तर जी लोकांना सुविधा भेटत नव्हती ती पण या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. आधार कार्डमधली नावं वगैरे आहेत ते पण करण्याचं काम दिलं आहे. नक्कीच तुम्ही आता आमदारांची जी गोष्ट म्हणाला, मला एक गोष्ट सांगा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव काम करणारी ही व्यक्ती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुरलेल्या विशेषतः मीरा भाईंदर शहरामध्ये विकासाचा ही कामाचा धडाका त्यांनी लावलेला. आता ग्राउंड लेवलला तुमच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही काम करत काय बोललो. मी खरंच मनापासून धन्यवाद करीन आमदार प्रताप सरनाईक साहेब यांचा. आता आमदार नाहीत, लोकांनी विश्वास ठेवला, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर चौथ्यांदा साहेब आमदार बनवला आणि झाल्यानंतर साहेबांनी मंत्रिपदावर उडी मारली. हा लोकांचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत याच कारणामुळे पोचला आहे की लोकांपर्यंत सुविधा पोचवली का. बघा कसं आहे माहिती आहे, आपण बोलतो कर्म करो फल की चिंता करो. साहेबांनी पण केलंय. गेले कित्येक वर्ष हे कॅम्प राबवले, कर्म करत गेले, चांगलं काम करत गेले आणि आता साहेब मंत्रिपदाच्या याच्यावर आम्हाला भेटलेले आहेत. आणि आम्हाला पण बरं वाटते का आम्ही आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि शिवसेना धनुष्यबाण शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे आजपर्यंत काम करत आलोय, तरी वरतून जो आशीर्वाद आम्हाला पण भेटला आहे, नक्कीच आता एक निवडणुकीमध्ये पण आम्ही तो आशीर्वाद करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, माझी आई नगरसेविका आहे, या टायमाला मी पण उडी मारणार आहे. या टायमाला मी पण इच्छुक उमेदवार आहे. साहेबांनी जर माझ्यावर आशीर्वाद ठेवला तर नक्कीच मी चांगल्या मताने जिंकून दाखवेन. नेहमी सांगतात की आमची शिवसेना हे काम करते, जी शिवसेना रस्त्यावरती उठून काम करते कार्यकर्त्यांच्या कामासाठी. आज तुम्ही हा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं, काय सांगा? मी पहिलं तर साहेबांना धन्यवाद बोलेन, कारण एवढे कॅम्प राबवणे काय खाऊ नाही आहे, पण ते आम्हाला जे सांगितलं ते पटापट लगेच करून देतात.
कसला कॅम्प झाला नाही, प्रत्येक शाखेत शिकून दिलेला आहे. साहेबांना धन्यवाद देईन. मी आयुष्यमान भारतच्या कार्डसाठी आलो होतो. ते काम माझं पूर्ण झालं आणि इथल्या व्यवस्था चांगली होती आणि मी सॅटिस्फाय आहे. तुमच्याकडनं काही नाही, रोकड रक्कम काही घेण्यात आली नाही आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली. आज फर्स्ट टाइम आई, बहुत अच्छी सर्विस की है. इतना सारा मतलब काउंटर खोले, सब में सबको अच्छा फैसिलिटी मिला है. शिवसेना लोगों के सेवा के लिए ऐसा काम करे, उसके बारे में नहीं, बहुत अच्छा काम किया शिवसेना से. आगे बढ़े, ये चाहिए, ऐसा करते रहे, सबके लिए सब कुछ होगा. वोटिंग कार्ड के लिए तो आपका वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड का तुरंत हो गया. हाँ, कुछ पैसा वगैरह दिया? नहीं, कुछ नहीं, फ्री में, फ्री ऑफ कॉस्ट. बहुत अच्छा सेवा दिया और ये लोग का बिहेवियर बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. एक के बाद एक काम, सब काम मतलब प्रॉपर हुआ, लेकिन जो नहीं हुआ वो मेरा माइनस है, बाकी सब अच्छा हुआ, बहुत अच्छा. मी कोणकर आहे. तर माझं इथं काम, मी रेशन कार्ड चालू करण्यासाठी आले होते आणि इथे आमचं काम झालं. आमच्याकडून पैसे वगैरे काही घेतले नाही. आमचं काम प्रोसेसमध्ये आणि इथे व्यवस्थित आम्हाला माहिती समजवली, आमच्याकडून डॉक्युमेंट्स फिलअप करून घेतले आणि आता आमचं काम होईल अशी आम्हाला आशा वाटते.